साप्ताहिकाच्या संपादकावर खंडणीचा गुन्हा, खोटा गुन्हा असल्याचा संशयितांचा आरोप। याबाबत सामाजिक संघटनांचे तहसील समोर धरणे आंदोलन। बार्शी येथील वाहतूक पोलिसाचे शासकीय काम सुरू असताना दुचाकीवर आलेल्या साप्ताहिक विचारांचा अंकुश या वृत्तपत्राच्या संपादकाने दरमहा 3000 रुपयांची मागणी करून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत बार्शी पोलिसात खंडणीसह अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत पोलीस हवालदार विलास राठोड यांनी फिर्याद दाखल केली आहे। सुहास कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित संपादकाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत वाहतूक पोलीस वाहतुकीच्या केसेस करीत असताना सुहास कांबळे हा दुचाकीवर येऊन मी पत्रकार आहे, तुम्ही मला दरमहा 3000 रुपये न दिल्यास तुमचे फोटो काढून पोलीस अधीक्षक यांना पाठवतो, पेपरला देतो, तुम्ही बार्शी शहरात वाहनांच्या केसेस का करता, शहराबाहेर जाऊन केसेस करा असे म्हणून अंगावर धावून येऊन तुमचे बघून घेतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत। याबाबत संशयित संपादक कांबळे म्हणाले, मी वारंवार पोलीस खात्यातील गैरकारभार, भ्रष्टाचार व अमानवी व्यवस्थेविरुद्ध, पोलिसांच्या अरेरावी गैरकारभाराविरुद्ध कायदेशीर व योग्य व्यासपीठावर तक्रारी देत होतो। साप्ताहिकातून दारूधंदे, गुटखा, मटका, जुगार, प्रवासी वाहतूक अशा बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध वारंवार समाज प्रबोधन केले व बातम्या दिल्या होत्या, त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे। महाराष्ट्र राज्य जनसेवा युवक संघटना, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, ललित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मराठी पुरोगामी पत्रकार संघ, सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संभाजी ब्रिगेड आदी सामाजिक संघटनांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मानवाधिकार आयोग, मुख्य सचिव, प्रधान सचिव, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक आदींना निवेदनाद्वारे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, संबंधित पोलीस व अधिकाऱ्यांचे पूर्व रेकॉर्ड तपासावे, कर्मचारी व अधिकाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी करावी, पत्रकार संरक्षणाबाबत व प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गंभीर दखल घेऊन पत्रकारांना संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत सामाजिक संघटनांनी तहसील समोर धरणे आंदोलन करून पोलीस प्रशासनाचा निषेध केला। पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या बार्शी पोलिसांचा धिक्कार असो। पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या बार्शी पोलिसांचा धिक्कार असो। मुर्दाबाद मुर्दाबाद बार्शी पोलीस मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद बार्शी पोलीस मुर्दाबाद। मी सुहास तुळशीदास कांबळे, साप्ताहिक विचारांचा अंकुशचा संपादक म्हणून या ठिकाणी बार्शीत काम पाहतो। गेली 3-4 वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये आणि पत्रकारितेमध्ये सहभागी झालेलो आहे। विविध प्रश्नावर समाजाच्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी मी उपोषण केले, आंदोलन केले, प्रशासनाशी भांडून त्या समाजाला न्याय दिला। तसेच बार्शी शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय, त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक असेल, अवैध दारू विक्री असेल, अवैध मटका, गांजा या सर्व प्रकारावर साप्ताहिकामधून लिखाण केलं। तसेच वेळोवेळी अर्ज दिले, निवेदन दिले। तसेच मागील काही महिन्यापूर्वी माननीय IG नांगरे पाटील साहेब बार्शीमध्ये आलते, त्यांच्यासमोर मी अवैध धंद्याचा, दारूचा विषय मांडला। या सर्व प्रकरणामुळे नाराज झालेल्या पोलीस यंत्रणेने जाणून बुजून माझ्यावरती हा खोटा सरकारी कामात अडथळा केल्याचा व खंडणी मागल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। मी यापूर्वी कधीही कुणाला खंडणी मागितली नाही किंवा पैसे मागितले नाहीत आणि मला आवश्यकता देखील नाही या गोष्टीची, मी स्वतः स्वयंपूर्ण आहे। परंतु माझ्या या सामाजिक कार्याला, पत्रकारितेला खीळ बसावी, कुठंतरी माझं खच्चीकरण व्हावं या सूडबुद्धीच्या भावनेने या ठिकाणी बार्शी शहर पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। तरी या न्याय प्रक्रियेवर माझा विश्वास आहे। माननीय मुख्यमंत्री तसेच विविध वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी हे मला निश्चितच न्याय देतील। आजच्या या आंदोलनासाठी या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ, सहजीवन बहुउद्देशीय संस्था, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जनसेवा युवक संघटना, तसेच मराठी पुरोगामी पत्रकार संघ, तसेच इतर अनेक संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा देऊन पत्रकार सुहास कांबळे यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत।